ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. सध्या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, तरी देखील लोकांचा करणी आणि जादूटोणा यासारख्या गोष्टींवरती प्रचंड असा विश्वास असल्याचं दिसून येतं. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे जावयानं सासऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री जादूटोणा केल्याचा प्रकार उघड झालाय. गोविंद गंगाधर पठारे यांच्या मुलीचा विवाह हा 2020 मध्ये देहरे येथील विशाल लांडगे यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांची मुलगी 2025 मध्ये मयत झाली. सदर घटनेबाबत MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. 27 मार्च रोजी मध्यरात्री 1:15च्या सुमारास गोविंद पठारे हे घरामध्ये झोपलेले असताना त्यांना घराचा गेट वाजल्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिलं असता आरोपी विशाल लांडगे हा घराच्या गेटमध्ये हळदी कुंकू जमिनीवरती टाकताना दिसला. त्यावेळी त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पठारे यांनी त्याला पकडलं. मात्र त्याच्या सोबतचे 3 इसम पळून गेले. यावेळी आरोपींनी दरवाजामध्ये टाचण्या टोचलेले 3 लिंबू, काळी बाहुली आणि त्यानंतर हळदी कुंकू टाकलेला दिसला. तसेच आरोपी विशाल लांडगे याच्या बुलेटच्या जवळ एक कुऱ्हाड, गोगल, नायलॉन दोरी, टाचण्या आणि हळदी कुंकाच्या पुड्या दिसून आल्या. आरोपींनी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याची पठारे यांना खात्री झाली. गोविंद गंगाधर पठारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी विशाल रावसाहेब लांडगे तसेच 3 अनोळखी इसम अशा एकूण 4 जणांवरती जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस पथकाकडनं सुरू आहे. गोविंद पठारे काल सर्वसाधारण रात्री 4:12 ड्युटी करून, ॲम्ब्युलन्स ड्युटी करून 12:30 वाजता घरी आलो. तर 26/4/2025 रोजी माझी मुलगी पूनम विशाल लांडगे हिचा घातपाती मृत्यू झाला. त्याच्यानंतर आम्ही रीतसर फिर्याद दाखल केली. समोरच्या आरोपींना अटक झाली. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसात जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही DOISP ऑफिस, MIDC पोलीस स्टेशन यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना आरोपींना समज द्यावी असा पत्रव्यवहार केला. का ते आमच्या घरी येऊन आम्हाला धमकू शकतात, हाणमारी करू शकतात किंवा आम्हाला आमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा असं काहीतरी करू शकतात. पोलीस स्टेशनने त्यांना समज द्यावी किंवा जे 3 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर बळजबरी करू शकतात. तर त्यांना ते बाळ ताब्यात घ्यायचं असेल तर कोर्टामार्फत ते निरीसर प्रोसेस करून ते बाळ ताब्यात घ्यावे. परंतु काल अचानक रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपीपैकी विशाल रावसाहेब लांडगे आणि 3 अनोळखी इसम हे रात्री आमच्या घरी आले. आमच्या दारामध्ये त्यांनी जादूटोणा भानामती करण्यासारखे प्रयोग केले. परंतु गेटचा आवाज आल्यामुळं आम्ही झोपेत असताना आम्ही जागे झालो. त्यापैकी 3 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले
आणि त्यापैकी विशाल रावसाहेब लांडगे हा आरोपी आमच्या मुलांनी रोडच्या साईडला अंधारात पकडला आणि त्याला इथं उजाडात आणून पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनची टीम आली. त्यांनी पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिला तो आरोपी. नंतर मी रात्री 2-2:15च्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायसाठी गेलो तर त्यांनी NCR आमची घेतली. अजून फिर्याद दाखल करायला जायचंय. मनीषा गोविंद पाठारे. रात्री आम्ही झोपल्यानंतर आहे ना मुलीचे मिस्टर इथं आले आणि ना तिने जादूटोणा केला आमच्या दरवाजामध्ये आणि गेटचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तिने ना गेटचा आवाज ऐकला, लगेच पळाला. तो पळाल्याबरोबर हे 2 जण गेले, त्याला धरून पकडून आणलं. पकडल्यानंतर बघितलं तर तो जावईच होता आमचा, बाकी काही नाही. तो फक्त आम्हाला मारण्यासाठी आलेला होता. आमच्या बाळाला, आमची मुलगी तिने मारलेली होती. आम्हाला तशा धमक्या दिलेल्या होत्या. छोट्या बाळासाठी आला होता तो, त्याला बाळाला लागत असेल किंवा काहीतरी त्याच हे असं जादूटोणा पण करून गेला. बांगड्या हात पटी मी मला म्हणला का माझं बाळ मला लागत, मला पाहिजे. मी दिलं नाही, हात धरला माझा, बांगड्या फुटल्या माझ्या. हे झालं कुरडी ते सगळं हे म्हणजे उद्या जर समजा अजून वर्ष पण नाही झालं, 15 दिवसामध्ये श्राद्ध आहे तिचं. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.